अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा भरण्याची तयारी सुरू। 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार। निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू। मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपचा चेहरा ठरला। रितू तावडे यांच्या नावाची घोषणा, तर शिवसेनेचे संजय खाडी मुंबईच्या उपमहापौरपदाचे उमेदवार। ठाकरेंची शिवसेना बीएमसीच्या महापौर उपमहापौर निवडणुकीमध्ये उमेदवार देणार नाही, अपशकुन करणार नाही, सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करणार। गटनेत्या किशोरी पेडणेकरांकडून स्पष्ट। सलग चौथ्या दिवशी विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक। शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार, प्रतिभा पवार यांची उपस्थिती। पार्थ पवार संस्थेचे विश्वस्त होण्याची शक्यता। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची 10 तारखेला पत्रकार परिषद, तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरण चर्चेबाबत 12 फेब्रुवारीला बोलणार। रोहित पवारांची माहिती। अजितदादांचा अपघात आणि दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण याबाबत कुटुंबातील व्यक्तींना बोलणं अधिक विश्वासार्ह। रोहित पवारांच्या बोलण्याकडे माझंही लक्ष। राऊतांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या आधारे तपास सुरू। चौकशी अहवाल येईपर्यंत राजकारण नको, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी दुपारी 1:30 वाजेपर्यंत 37.94% मतदान। 7438 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात। मतदानासाठी निवडणूक यंत्रणा पोलीस सज्ज। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला। पार्थ पवार आणि युगेंद्र पवार, श्रीनिवास आणि शर्मिला पवार यांचंही मतदान। अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलाला ईव्हीएमचं बटण दाबायला लावलं। धैर्यशील मोहिते पाटलांच्या चुलत भावाचा प्रताप। अर्जुनसिंह मोहिते पाटलांच्या कृतीवर केंद्राध्यक्षांचा आक्षेप। आमदार विलास भुमरेंनी ईव्हीएम जवळ मुलाला सुद्धा नेलं। भुमरेंनी ईव्हीएमचं बटण दाबलं की मुलानं, असा सवाल उपस्थित। मुलाच्या बोटावर देखील शाई लावली। केंद्र अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार। अलिबागमधील कावीर मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड। साताऱ्याच्या कराडमधील चचेगावमध्ये, तर सोलापुरातील पाथुर्डी मतदान केंद्रावर मशीन बंद। चिपळूणमध्ये सुद्धा मतदारांना मनस्ताप। सुनेत्रा पवारांची खासदारकी कुणाला मिळेल याबाबत पवार कुटुंबात चर्चा नाही। रोहित पवारांकडून स्पष्ट। शरद पवारांच्या खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार। राज्यसभेवर शरद पवार जाणार की पार्थ पवार याकडे लक्ष। महाराष्ट्रामधून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिलला संपणार। विधानसभेतील महायुती आणि महाविकास आघाडीकडील पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेता 16 फेब्रुवारीला नेमण्यात येईल, तर 20 फेब्रुवारीला स्थायी समिती अध्यक्षांची निवड। 25 तारखेला इतर समित्यांच्या अध्यक्षांची निवड होणार। मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख यांची निवड। शिवसेनेच्या लता गोडके यांचा 25 मतांनी पराभव। सभागृहामध्ये सेक्युलर फ्रंटच्या नगरसेवकांचा जल्लोष। मालेगावच्या महापालिकेची लिफ्ट थेट 5व्या माळ्यावरून कोसळली। तळमजल्याचं गेट तोडून पदाधिकारी आणि पत्रकारांना बाहेर काढलं। महापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना। जुन्नरमधील शेततळ्यामध्ये बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेंचा मदतीचा हात। इनामदार कुटुंबियांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत। शिंदेंकडून व्हिडिओ कॉल करत मृत मुलांच्या कुटुंबियांचं सांत्वन। भारत अमेरिकेमध्ये द्विपक्षीय व्यापार व्हावा यासाठी चर्चा। इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतावर कमी कर। अमेरिका भारत संबंध अधिक मजबूत करणार। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य। T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आज संध्याकाळी 7 वाजता भारताचा अमेरिकेसोबत सामना। विजेतेपद राखण्यासाठी भारतीय संघ सज्ज।